राजकारणासह सर्वच क्षेत्रातील वजन कमी झालंय. येणारा काळ आपलाच असल्यानं फिट राहण्यासाठी जिमवर भर. माजी मंत्री धनंजय मुंडेंची मिश्किल टिप्पणी. आता कंटाळा आलाय, राजकारणातून रिटायर व्हावंसं वाटतं. महामार्गाच्या दुरवस्थेवर बोलताना पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचं विधान. पण जनतेचा उत्साह पाहून नव्याने प्रेरणा मिळत असल्याचं मत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे 9 ऑगस्टला रायगड जिल्हा दौऱ्यावर. रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करणार, तर जिल्ह्यातील मनसे कार्यालयाचं उद्घाटन करणार. महेंद्र थोरवेंकडून अधिकाऱ्याला कानाखाली वाजवण्याची धमकी. काम पूर्ण न झाल्यानं थोरवेंचा संताप. धमकीची भाषा वापरणं अयोग्य, रोहित पवारांचं मत. नाशिक शहरात खड्डे बुजवण्यास सुरुवात. 5 नागरिकांचा बळी गेल्यावर महापालिकेला जाग. झी 24 तासनं खड्ड्यांची बातमी दाखवली होती. डोंगर संपादनासाठी बोईसर परिसरात जनसुनावणी. घाईघाईनं जनसुनावणी घेतली जात असल्याचा स्थानिकांचा आरोप. सभा मंडपाबाहेर स्थानिकांकडून घोषणाबाजी. संगमनेरमध्ये अन्न औषध प्रशासनाचा छापा. पाकिस्तानी सौंदर्य प्रसाधनांचा साठा जप्त. विना परवानगी गोरी ब्युटी क्रीमची विक्री. पप्पू यादवांच्या पत्रकार परिषदेत हाणामारी. माझी हत्या करण्याचा प्रयत्न, पप्पू यादव यांचा आरोप. तर चाकू घेऊन येणाऱ्या तरुणाला पप्पू यादवांच्या कार्यकर्त्यांकडून चोप. नाणेघाट इथे फिरण्यासाठी गेलेल्या मुस्लिम कुटुंबासमोर तरुणांचा उन्माद. गाणं गाताना आणि टाळ्या वाजवतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. पीक विमा योजना अर्जासाठी मुदतवाढ. आता 10 ऑगस्टपर्यंत भरता येणार अर्ज. अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ दिल्यानं शेतकऱ्यांना दिलासा. पंढरपुरातील भीमा नदीला पूरस्थिती. चंद्रभागेच्या वाळवंटातील पुंडलिक मंदिरासह सर्व मंदिरं पाण्याखाली.